नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय हिंदू राष्ट्र. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा. काय आहे ना, काही लोकांना अकांत तांडव करण्याची फार सवय लागली बघा आणि त्यांची ती सवय काही मोडत नाहीये. काहीही करून मी कसा खरा आहे, मी कसा बरोबर आहे, मला लोकांची किती साथ आहे, लोकं माझ्या बाजूनेच कशी आहेत, हे दाखवून द्यायची सवयच पडलेली आहे. झाला की दसरा मेळावा ठेवला यांनी जो आकांत तांडव केला होता की 900 एकरवर सभा होणार आहे. 500 एकरवर पार्किंग आहे, 400 एकरवर सभा आहे. बरंच काय आणि काय का 900 एकरवर सभा आहे आणि वेगळं पार्किंग आहे असं काहीतरी त्यांचं ते एकूणच गणित होतं. आता मीडिया तर मॅनेज झालेली आहेच आहे. तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. त्याबद्दल काही वादच नाही. मीडिया तर बाबाला उलट प्रश्न विचारतच नाहीये. मीडियामध्ये ती हिंमत नाहीये. कारण पेड मीडिया असली की उलट प्रश्न विचारत नसते. पेड जर नसली अगदी तुम्हाला सांगते उदाहरण माझं की उद्या जर मी पत्रकार परिषद घ्यायची म्हटलं ना, तर मला 1000 उलट प्रश्न विचारतील. मला घेरतील. मला अगदी नाही का कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करतील. अ, या पद्धतीमध्ये मीडियाचं काम आहे. आता त्यांना पेड आहे म्हटले त्या त्या पद्धतीमध्ये ती लोकं काम करतात. परंतु अरे, मीडिया हा चौथा स्तंभ मानला जातोय. आणि तुम्ही काय करताय? मीडिया म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज मानला जातोय. मीडिया म्हणजे सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे, की नाही मीडिया काय झालं तरी लोकं बघा, आम्ही मीडियामध्ये जाऊ. लोकं हे म्हणत नाहीये, आम्ही कारण त्यांना ते पोलिस स्टेशनला गेले तरी मीडियाचा धाक दाखवतात. ते राजकारण्याकडे गेले तरी मीडियाचा धाक दाखवतात. ते अगदी ग्रामपंचायतमध्ये तहसीलदाराकडे म्हणजे कुठल्याही सरकारी दप्तरमध्ये जाऊ द्या. जर त्या लोकांनी त्यांचं काम नाही केलं तर ते धाक कोणाचा दाखवतात? मीडियाचा. परंतु आता मीडियाने काय केलं माहिती का? मीडियाचा धाक स्वतःच संपवून टाकलेला आहे. या माणसाचा जो काय नंगा नाच ते खपवून घेतायत. त्यामध्ये स्वतःच मीडियाने मीडियाला संपवलं का? स्वतःच मीडियाने स्वतःचाच विश्वासघात केलाय का? असा प्रश्न माझ्यासारख्या भाबडीला येतो आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना येतो. आणि त्यांच्याच मनातले प्रश्न मी विचारत असते, मी मांडत असते. मला सांगा, स्पष्टपणे दिसतंय. आता थोड्या वेळापूर्वी एका पत्रकार दादांचा फोन आला संभाजीनगरच्या, की "ताई मी पत्रकार आहे हो, आम्हाला माहिती आहे. गर्दी ना, किती गर्दीची संख्या ही किती आकड्यांमध्ये आहे, हे आम्ही गर्दी बघून सांगू शकतो. व्हिडिओ बघून सुद्धा सांगू शकतो. आम्हाला माहिती आहे. सत्यता काय असते आणि व्हिडिओ कसा बनवला जात असतो, हे आम्हाला माहिती आहे." म्हटलं, "दादा मग खरं सांगा, ती संख्या किती होती?" ते म्हटले, "ताई लय झालं. 6 लाखाच्या आतच. 6 लाखाचाही आकडा पार केलेला नाही." ठीक आहे, तेवढीही पब्लिक भरपूर झाली. मी अमान्य करतच नाही. परंतु ती पब्लिक होती कोण? तो गरजवंत मराठा होता का? तर उत्तर येईल नाही. मी वारंवार सांगते, की ती पब्लिक जी होती, ती पब्लिक कोण होती? महाविकास आघाडीचं वोटिंग बँक. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे समर्थक. अगदी 3 पक्षांनी मिळून ते लोकं पाठवलेले होते. बरं ते लोकं आणलेत कुणी? हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर मी उद्या तुम्हाला नक्की रेकॉर्डिंग ऐकवेल. तुम्हाला माहिती आहे मी बिना पुराव्याचं काहीच बोलत नसते. शिर्डीच्या एका दादाचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की "ताई जबरदस्ती लोकांना उचलून नेणं लावलंय." हां. यांनी एक मेसेज पसरवला म्हटले एका ग्रुपवर. त्यांनी मला त्या मेसेजचा स्क्रीनशॉट सुद्धा पाठवला. त्या मेसेजमध्ये असं टाकलेलं होतं, "तुम्ही लोकं ज्यावेळेला विचारताय खर्च कोण करतंय? खर्च कुठनं येतोय?" त्यावेळेला एक मेसेज तयार केला आणि मीडियामध्ये पसरवलाय तो आमच्या WhatsApp ग्रुपला, की "प्रत्येकी ₹300 द्या. आता आपल्याला गरज आहे. ज्या लोकांना अंतरावली सॉरी नारायणगडावर यायचं आहे दसरा मेळाव्याला, त्या लोकांनी ₹300 द्या." आता शिर्डीपासनं ते नारायणगडापर्यंत फक्त ₹300 भाडं तर शक्यच नाही हो. जास्त लागेल. परंतु ठीक आहे त्यांनी 300चा आकडा दिला. आता विषय असा झाला, की तो म्हणला तसं त्यांनी टाकल्यानंतर लोकं जरा कानकूच करायला लागली. ते टाकल्यानंतर म्हटले त्यांनी पर्सनली लोकांना फोन केले आणि सांगितलं, की तो मेसेज फक्त असाच
मीडियाला दाखवण्यासाठी, किंवा जी लोक म्हणतायत ना यांचा खर्च कोण करतं, तर त्या लोकांची तोंड बंद करण्यासाठी टाकलेला आहे. घाबरू नका, तुम्हाला फुकट नेल्या जाईल, तुम्हाला दारू पाणी काय असेल तेही दिल्या जाईल आणि तुमचा रोजही तुम्हाला दिला जाईल. हे त्यांनी फोन करून सुद्धा त्यांच्या लोकांनी सांगितलं, किंवा घरी येऊन सुद्धा लोकांना सांगितलं, तुम्ही फक्त येऊन गाडीत बसायचं. कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं. किती खोटं वागणार तुम्ही लोक, किती, कशासाठी? फक्त एका पक्षाला बदनाम करण्यासाठी, एका माणसाला धारेवर धरलंय तुम्ही त्याच्यासाठी, आणि एका विशिष्ट पक्षाला, काही विशिष्ट पक्षांना निवडून आणण्यासाठी. समाज वेडा नाहीये. तुम्ही कितीही समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकण्याचा प्रयत्न केला तरी समाज आता सुज्ञ झालेला आहे. त्या माणसाचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्या दादांचं शिर्डीच्या. त्यांनी जे सांगितलं की ताई असा प्रकार चालू आहे, त्यांनी तो स्क्रीनशॉट सुद्धा मला पाठवला की बघा असे पैसे जमा करा म्हणून, एक स्क्रीनशॉट सुद्धा आलेला आहे. मग मला तुम्ही सांगा की बाबा जी गर्दी, जे करोडो मध्ये लोक नाही आले, तुम्ही ते करोडो मध्ये सांगताय, हरकत नाही, सांगा, काही फरक नाही पडते. परंतु तो माणूस बोलू देतो. जसं तुम्ही उद्धव ठाकरेचं आणि शिंदे साहेबांचं दाखवलंय ना की बघा यांच्या दोन्हीही मेळाव्याकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली, जेणेकरून शिंदे साहेबांच्या मेळाव्याकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली नव्हती. उद्धव ठाकरेच्या मेळाव्याला नक्कीच शिवसैनिक कमी होते. त्याचं कारण उद्धव ठाकरेच्या मेळाव्याचे शिवसैनिक हे जरांगेच्या सभेला आले होते. हे खरं सत्य आहे की त्याच्या जर सभेला आले म्हणल्यावर याच्या सभेला कधी जातील लोक? ह्याच्या सभेहून यांना उशीर झाला जायला म्हणल्यावर मुंबईला पोहोचणं शक्यच नाही झालं लोकांना. मग परंतु शिंदे साहेबांच्या सभेला एवढीही गर्दी कमी नव्हती, तरीही मीडियाने दाखवलं ना, तरी दाखवण्याचा प्रयत्न केला. मग तुम्ही ज्या वेळेला हा बोलतोय की करोडो मराठी आलेत, त्यावेळेला तुम्ही का प्रश्न विचारत नाही? हे खोटं आहे, हे करोडो नाहीयेत, आलेत, भरपूर आलेत. एवढे 5 ते 6 लाख म्हणजे कमी नाहीये, परंतु करोडो मध्ये नाहीये हे सांगायचंय. तुम्ही का खोटं बोलताय? का खोटं बोलता? कशासाठी हा आकांत तांडव की जे घरी लोक आहेत त्यांना दाखवण्यासाठी? बघा 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 मला किती सपोर्ट आहे. एक लक्षात घ्या, दुर्दैव म्हणावं लागेल या गोष्टीला, खरंच दुर्दैव, की मला फार वाईट वाटायला लागलं की इतकी कामं शिंदे साहेबांनी केली की ना भूतो ना भविष्य असा मुख्यमंत्री परत व्हावा लागेल. मला असं म्हणणं होणे नाही असं म्हणावं लागणार नाही. जरा आपल्याला सुखसुविधा पाहिजे असतील, ज्या त्यांनी स्कीम चालू केल्या, ज्या त्यांनी योजना चालू केल्या, त्या जर आपल्याला योजना अशाच प्रदीर्घ काळ टिकाव्या असं वाटत असेल तर आपल्याला शिंदे सरकार आणणं फार गरजेचं आहे. जितकं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं तेवढं काम आतापर्यंत कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. जे काम आता शिंदे साहेब करतायत ते आताच्या अगोदरच्या कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. इव्हन उद्धव ठाकरेंनी तर घरातच बसवले आपल्याला. हे त्रिवार सत्य आहे. हे सत्य धुडकावता येणार नाही, नाकारता येणार नाही.